सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल पुरस्कृत कैलासवासी बबीबाई सूरज मलजीलुंकड आज भूषण पुरस्कार प्रसिद्ध समाजसेविका उज्ज्वला परांजपे यांना देण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर वैदेही लोमटे, डॉक्टर जया कुरेकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झालं। संस्थेच्या संचालिका सौ संगीता पागणीस, श्री एन जी कामत, सचिव सूरज फाउंडेशन श्री अधिकराव पवार, मुख्याध्यापक डॉक्टर यशवंत तोरो तसेच कार्यक्रमाचे नियोजन करते विनायक जोशी व संस्थेचे सर्व पदाधिकारी, व्यवस्थापक समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। पुरस्कार घ्यायचे की नाही हे आता स्वतःला स्वीकारायला लागल्यात, कारण खरंच आहे रेकग्निशन पाहिजे आणि त्यानिमित्ताने सगळ्यांपर्यंत हे पोहोचतंही, त्यांचं कामही पोहोचत आहे। हे काम कमी व्हावं असं त्यांचंही मत आहे, माझंही मत आहे आणि ते खूप मोठी यंग जनरेशन आहे। तर यंग जनरेशन जसं मोठ्या मॅडमने सांगितलं, पुष्कळ बाबतीत त्याच्यात मदत करू शकते आणि त्यांच्यापुढे त्याचं संबंध आयुष्य आहे। आपल्या स्वतःच्या मुलाबरोबर आणखी एखादं फूल कळी आपण जर जोपासू शकलो तर तेही त्यांच्यापुढे ऑप्शन आहे आणि ते त्यांनी करावं असं मला वाटतं। आणि तरुण जीवे चरणासी लागावे आणि अगरबत्ता करावे कार्य सकळ। परत माऊलींच्या शब्दात अशा व्यक्तीचं मला वाटतं चरण स्पर्श करावे आणि त्यांचा जो वसा आहे, त्यांचं जे व्रत आहे ते आपण सर्वांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अंगीकृत करावे असं मला वाटतं। एक मोठा आदर्श त्यांनी हे सगळं मी करत होते। हे करताना माझ्यामधला विचारधाराही एकच होती की आपण कुणासाठी काम करतोय हे जर आपण घडलो नाही तर मग काही वेळेला आपण कायद्याला बरोबर घेऊन जातो, कायद्यामधनं पळवाटी काढतो, काही वेळेला आपण कायदा मोडतोही आणि तो मोडलेला कायदा सांगून पण मोडतो आणि त्याच्यासाठी रेकग्निशन पण मिळवतो। ह्या सगळ्या गोष्टी मोड तोड जोड हे सगळं करत कुणासाठी करतोय आपण हे जेव्हा मला अगदी क्लिस्टर क्लिअर म्हणजे त्याला सुस्पष्ट असणं। हा पुरस्कार देण्यात आला त्याच्यासाठी त्यांचे अभिनंदन। आणि जसं मॅडम म्हणाल्या तसं की या संस्था आल्याच का, अस्तित्वात आल्याच का आणि त्याचा संबंध माझ्याशी, म्हणजे मी गायनेकोलॉजिस्ट आहे। सो अगेन मॅडम म्हणाल्या तसं की इनफर्टिलिटी आलं की ॲडॉप्शन आलं, की ॲडॉप्शनसाठी लोक काय करतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की अरे मूल होत नाही आहे तर वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, IVF आलेला आहे, जसं तुम्ही म्हणलं की सरोगसी मदर हा एक कन्सेप्ट येऊ घातलेला आहे आणि जेव्हा या गोष्टी होत नाही तेव्हा ॲडॉप्शन हा लास्ट ऑप्शन झाला आणि त्या लास्ट ऑप्शनसाठी मग या संस्थांकडं गेलं जातं। आणि मी मॅडमशी पूर्णपणे सहमत आहे की या संस्थांकडे जायला लागू नये, अशी मुलं कमी समाजात यावी, त्यांच्या संस्थेत ॲडमिट व्हावी, म्हणजे आपला स्तर चांगला झाला आहे, समाज सुधारतो आहे याचं त्याचं लक्ष्य आहे। इंडिव्हिज्युअली खूप करू शकत नाही, त्याला खूप लोकांची साथ असते। मगाशी बोलल्या तसं हे खूप मोठं, ह्यांचं स्वतःचं कार्य खूप मोठं आहे। म्हणजे मला वाटतं त्यांचा सन्मान करायला परत एकदा कधीतरी असं बोलवायला पाहिजे, बिकॉज डॉक्टरांचं काम पण खूप मोठं आहे आणि हे मला माझ्या आईकडून माहिती आहे। तर ते त्या ज्या बोलल्या त्यांचं काम मला त्यांच्या कामातूनच माहिती आहे। ॲक्च्युली जे तुमचं करणं फाउंडेशन होतं तर त्यातनं जी मुलं ॲडॉप्ट झाली आहेत ती मला खूप 3-4 जण माहिती आहेत आणि सक्सेस स्टोरीज आहेत। बबीताई सूरज मलजीलुंकड यांच्या स्मरणार्थ आज मला सूरज फाउंडेशनच्या तर्फे पुरस्कार देण्यात आला, समाजभूषण या नावाने। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। मी एवढी मोठी नाही की ज्याला समाजभूषण वगैरे म्हणावं, माझ्या शक्य होईल तेवढ्या 20-25 वर्षामध्ये मी समाजासाठी जे काम केलं त्याला कुठेतरी त्यांनी मी दिलेली पोचपावती मला खूप उपयोगी पडणार आहे आणि ह्याला मी थांबा असं म्हणत नाही आहे। मी हा पुरस्काराचा स्वीकार, तुम्ही अजून काहीतरी करा, अजून पुढे जा, अजून समाजासाठी काम करत राहा हे सांगणारा हा पुरस्कार आहे, पाठीवरची थाप आहे, या स्वरूपात मी त्याचा स्वीकार केला आहे। त्याबद्दल